शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी. पीक विमा आजपासून 100% जमा होण्यास सुरुवात. थोड्याच वेळांमध्ये पीक विमा आजपासून जमा होण्यास सुरुवात. आज सकाळपासून दुसरा टप्पा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा. त्याचप्रमाणे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठकीमध्ये आज मोठा निर्णय तर घेण्यात आलेला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीकडून तब्बल शेतकरी बांधवांसाठी 2400 कोटी रुपयाचा पीक विमा आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेला आहे. आता हा जो निधी आहे शासनाकडून आणि पीक विमा कंपनीकडून, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीकडून 2400 कोटी रुपयाचा पीक विमा जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. यामध्ये पुण्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे. नाशिक, अहमदनगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर यानंतर प्रक्रियेत असलेले जे काही जिल्हे आहे यामध्ये बीड आहे, लातूर आहे, नांदेड आहे, परभणी आहे. लवकरच वाटप सुरू होईल. यामध्ये कोल्हापूर आहे, सांगली आहे, सातारा आहे. यानंतर इथे आपलं धुळे आहे. तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये लवकरच इथं जमा होणार आहे. तर आता पैसे न आल्यास तुम्हाला काय करायचं आणि तुमच्या जिल्ह्यांसाठी किती निधी आलेला आहे, ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशाने तक्रार करून पैसे मिळवता येणार आहे. तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सर्वप्रथम तुम्ही CSC सेंटरवरती जाऊन चेक करा किंवा तुम्ही तुमचा पीक विम्याचा फॉर्म अप्रूव्ह आहे की नाही लगेच चेक करा. तर आता पीक विमा कोणाला मिळत आहे, ज्या शेतकरी बांधवांनी पीक विम्याचा फॉर्म भरलेला आहे तर अशा शेतकरी बांधवांनी बँके थ्रू भरलेला आहे की CSC थ्रू, तर अशांना पैसे इथं येत आहे. यामध्ये दुसरी जी अपडेट आहे म्हणजे ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांनाच इथं पैसे येत आहे. जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली नसेल, परंतु जर तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भरलेला आहे परंतु तुम्ही ई पीक पाहणी केलेली नाही तर तुम्हाला पैसे इथं येणार नाही. ई पीक पाहणी सर्वांना बंधनकारक होती. ज्यांची कोणाची ई पीक पाहणी राहिलेली आहे तर अशांनी लगेच कमेंट करून नक्की सांगा. तर आता ई पीक पाहणी जर केलेली नसेल तर तुमचा क्लेम इथं रिजेक्ट होणार आहे. नुकसान भरपाईची नोंद असावी. आता पाऊस, गारपीट, जे की चक्रीवादळ यासारख्या बाधित झालेल्या पिकांची भरपाई, यामध्ये तुमचं पंचनाम्यामध्ये यादीमध्ये नाव असणे आवश्यक आहे. जर यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला पीक विमा देखील मिळण्यास अवघड जाऊ शकते. तर आता सर्व पंचनामे आवश्यक आहे. यामध्ये पीक विमा कंपनीकडून तुमचा सर्वे झालेला असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स, काय यामध्ये क्रॉप इन्शुरन्स जे की 72 तासाच्या तुम्हाला तक्रार करायची होती जे की पिकाची. आता यामध्ये त्याच नंतर बँक खाते आधारशी लिंक असणे देखील आवश्यक आहे. बँक खाते आधारशी लिंक नसेल किंवा तुम्ही ई पीक पाहणी केलेली नसेल तर तुम्हाला पैसे तर येणार नाही. 2400 कोटी रुपयाचा पीक विमा, किती रुपयाचा? 2400 कोटी रुपयाचा केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीकडून वाटपास सुरुवात. आता यामध्ये जे काही जिल्हे आहे वाटप सुरू झालेले आहे. तर यामध्ये अंदाजे जे काही येतं 2400 कोटी रुपयाचा पीक विमा आहे. या जिल्ह्यांमध्ये पुणेमध्ये 180 कोटी रुपये, नाशिकमध्ये 170 कोटी रुपये, अहमदनगरमध्ये 160 कोटी रुपये, जळगावमध्ये 150 कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगरमध्ये 140 कोटी रुपये, सोलापूरमध्ये 130 कोटी रुपये, धुळेमध्ये 90 कोटी रुपये, बुलढाण्यामध्ये 110 कोटी रुपये, अकोल्यामध्ये 100 कोटी रुपये. तर पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, धुळे, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. यानंतर येथे आपलं अमरावतीमध्ये 120 कोटी रुपये, यवतमाळमध्ये 140 कोटी रुपये, वर्ध्यामध्ये 80 कोटी रुपये याप्रमाणे पैसे तर येत आहेत. यानंतर जिथे आपलं प्रक्रिया सुरू आहे. आता पहिले जे जिल्हे आपण बघितलेले होते त्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. या जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू आहे, लवकरच जमा होतील. यामध्ये बीडमध्ये 150 कोटी रुपये मंजूर झाले आणि वाटप देखील सुरू होणार आहे लवकरच. लातूरमध्ये 130 कोटी रुपये, नांदेडमध्ये 140 कोटी रुपये, परभणीमध्ये 110 कोटी रुपये, हिंगोलीमध्ये 80 कोटी रुपये, उस्मानाबादमध्ये 120 कोटी रुपये याप्रमाणे पैसे इथं खात्यामध्ये इथं येत आहेत. यानंतर जिथे आपलं नागपूरमध्ये 90 कोटी रुपये, चंद्रपूरमध्ये 100 कोटी रुपये, गोंदियामध्ये 70 कोटी रुपये, भंडारामध्ये 60 कोटी रुपये, गडचिरोलीमध्ये 50 कोटी रुपये याप्रमाणे प्रक्रिया इथं सुरू होत आहे. आता हे जे काही जिल्हे आहे पेंडिंग जिल्हे, तर पेंडिंग जिल्ह्यांमध्ये टाईम लागणार आहे. यामध्ये सर्वसाधारण 7 ते 15 दिवस देखील लागू शकते. यामध्ये कोल्हापूरमध्ये 110 कोटी रुपये आलेले आहे, सांगलीमध्ये 100 कोटी रुपये, सातारामध्ये 120 कोटी रुपये, रत्नागिरीमध्ये 60 कोटी रुपये, सिंधुदुर्गमध्ये 50 कोटी रुपये, पालघरमध्ये 70 कोटी रुपये, ठाण्यामध्ये 80 कोटी रुपये, मुंबई शहरमध्ये 40 कोटी रुपये, मुंबई उपनगरमध्ये 40 कोटी रुपये, यानंतर रायगडमध्ये 90 कोटी रुपये, जालन्यामध्ये 110 कोटी रुपये, नंदुरबारमध्ये 60 कोटी रुपये आणि वाशिममध्ये 80 कोटी रुपये याप्रमाणे. आता हे जे पैसे आहेत हे थेट लाभार्थ्यांना DBTद्वारे इथं 2400 कोटी रुपयाचा निधी वाटपास इथं सुरुवात झालेली आहे. तर आता कोणाला पैसे इथं मिळणार नाही. ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली नाही आहे, पीक विमा फॉर्म भरलेला नाही आहे, पिकाची नोंद म्हणजे ई पीक पाहणी केलेली नाही,
पंचनाम्याच्या यादीमध्ये नाव नाही, आधार लिंक नाही, चुकीची माहिती दिलेली आहे तर अशांना पीक माहिती मिळणार नाही. यांसाठी एक हेल्पलाईन नंबर इथे जाहीर केलेला आहे. आताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे 14447 14447. तर यावरती कॉल करून तुम्हाला पैसे का आलेले नाहीत हे विचारू शकता. पीक विम्याचं क्लेमचं स्टेटस तुम्ही चेक करू शकता. या नाव यादीत आहे का ते पाहण्यासाठी तुम्ही या नंबरवरती कॉल करून चेक करू शकता. तक्रार नोंदवण्यासाठी हा जो हेल्पलाईन नंबर इथे जाहीर केलेला आहे, या नंबरवरती कॉल करून तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता. कॉल केल्याच्या नंतर तुमच्याकडे आधार कार्ड, बँक खाते, पीक विम्याची पावती देखील असणे आवश्यक आहे. ज्यांना कोणाला आलेला नसेल तर अशांनी पीक विमा कंपनीला लेखी अर्ज द्यायचा आहे. प्रति जसेच्या तसा महिना तुम्हाला इथे लिहायचा आहे. विषय पीक विमा रक्कम न मिळाल्याबाबत अर्ज. मी खालील सही करणारा शेतकरी आपणास विनंती करतो की मी चालू हंगामातील पीक विमा योजनेअंतर्गत माझा विम्याचा फॉर्म भरलेला आहे, परंतु आजपर्यंत माझ्या खात्यामध्ये विम्याची रक्कम जमा झालेली नाही. माझी माहिती खालीलप्रमाणे आहे. तुमचं नाव, गाव, तालुका, जिल्हा, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक व्यवस्थित टाकायचा. यानंतर येते पीक विमा अर्जाची पावतीचा क्रमांक, जे की ॲप्लिकेशन आय डी राहते, पीक विमा पावतीवरती द्यायचा आहे. मोबाईल नंबर आणि आपला विश्वासू त्याचप्रमाणे दिनांक आणि यासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्र इथे जोडायचे आहे. कागदपत्रासोबत यामध्ये तुम्ही अर्ज जेव्हा देता त्यामध्ये आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, त्याचप्रमाणे पीक विम्याची पावतीची झेरॉक्स 7/12/8 हे तुम्हाला इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला या अर्जासोबत जोडायचे आहे. पीक विमा कंपनी हे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहते. लगेच अर्ज द्या. 7 ते 15 दिवसांमध्ये अर्जाची तपासणी करून तुमच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होतील.